नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आलो आहे डाळिंब या प्लॉटवरती. ही प्लॉटची सर्व माहिती तुम्हाला आता शिंदे सर देतील. सर, माहिती द्या, आपण कुठे आलो आहे, कोणाचा प्लॉट आहे आणि याच्यावरती काय काय फवारण्या झाल्या आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण आहोत सुकेना, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. डॉक्टर राजेंद्र मधुकरराव जाधव यांच्या प्लॉटमध्ये, ज्यांचं हॉस्पिटल उगावमध्ये आहे, साई हॉस्पिटल म्हणून. तर त्यांचा हा डाळिंबाच्या बागावरती जे काही मार्गदर्शन आहे, जे काही फवारणी आहे, ती सर्व आपणच नियोजन करतोय आणि आज आपण त्याचं जे फलित इथे बघायला आलेलो आहोत. तर आता तुम्ही ह्या झाडावरती बघू शकता की कशा प्रकारचे फुलं वगैरे आणि ज्या काही मादी कळी निघालीत. तर ही मादी कळी आज 50वा दिवस आहे आणि अशा कंडिशनला तुम्हाला इतर बागेमध्ये तुम्हाला नर कळ्याच भरपूर दिसतील आणि त्या सर्व गळून जातील. किंवा मादी कळी जरी असली तरीही ती अशा प्रकारची मादी कळी मिळणार नाही. ही मादी कळी कॅप्सूल मादी कळी असते आणि ही कॅप्सूल मादी कळी काढण्यासाठी आपण जी पण ट्रीटमेंट केली आहे ती सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेऊया. मादी कळी ओळखण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रकार आहे, ही भुईमुगाच्या शेंगासारखी असली पाहिजे. म्हणजे जसे भुईमुगाच्या शेंगाला जे 2 दाणे असतात, जाधव साहेब, की हा भुईमुगाच्या शेंगाला जे 2 दाणे असतात, तर तशा प्रकारे याला हे तशा प्रकारच्या 2 गाठी असतात. तर हे पुढचं जे असतं ही कळी उमलते आणि पाठीमाग असतं ते फळ असतं. तर तुम्ही आता ह्या झाडावरती आता जे पुढच्या ज्या कळ्या जर बघशाल तर हे बघा, हे जे मागचं आहे की हे फळ तयार झालेलं दिसतं इथे ही पण मादीच कळी आहे. आणि बघा कशा प्रकारे जर हलवलं तर तुम्हाला अगदी नर सुद्धा लवकर निघून येत नाहीये. हा नर सुद्धा ओढायला तुटला जात नाही लवकर. इतक्या मजबूत असा हा डाळिंबाचं कळ्या पक्क्या लटकल्या आहेत, त्याच्या देठाला एकदम मजबूत झालेल्या आहे. आता तुम्ही एकच झाड बघू नका, इतर पण बघा. आता ही जी कळीची जी आता शेंड्याची कळी आहे आणि तुम्ही हिचा जो स्ट्रोक म्हणजे हा जो जवळून जरा दाखवण्याचा प्रयत्न करा. हा जो देठाचा जो भाग आहे साईडचा, तर हा जो देठाचा भाग आहे तर तो लांबकुळा निमुळता असला पाहिजे. तो निमुळता असा असला पाहिजे की जो जेवढा निमुळता राहील तर तेवढं जे फळं आपलं टोमॅटो एवढं होतं त्यावेळेस त्याचा आकार पेरूसारखा असला पाहिजे. म्हणजे देठाच्या बाजूला त्याला लांबकुळा भाग असला पाहिजे. जेवढा देठाच्या बाजूचा लांबकुळा भाग राहील पेरूसारखा, ही एक गोष्ट मस्त लक्षात घ्यावी प्रत्येक डाळिंब बागायतदाराने. सेटिंग झाल्यानंतर जेव्हा टोमॅटो सारखा आकाराचं फळ होतंय तर त्यावेळेस ते वरचा जो भाग असतो देठाकडचा तो लांबकुळा निमुळता असला पाहिजे. म्हणजे ते काय सांगतं की हे फळ जास्त फुगणार आहे. तर तो प्रकार आपल्याला इथे नक्कीच पाहायला भेटणार आहे. तर आपला ह्या बागेवरचा हा पहिला व्हिडिओ आहे. बघा, आता इथे आपण बोलता बोलता आलोय, दिवस बुडतोय आणि आपल्याला एक एक प्लॉटवरती एक एक झाडावरती पुढची जी स्टेज बघायला मिळते. आता हे इथे दाखवा, कॅप्सूल कळी याला म्हणता. हा जो वरचा भाग आहे, हा जो निमुळता आहे, तर तो ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस तो अति निमुळता असला पाहिजे. म्हणजे खाली फळ आणि वरती हा निमुळता भाग. म्हणजे थोडक्यात त्याला तो फुगायला जी जागा मिळणार आहे, म्हणजे ते लोकेट करतंय, सांगतंय, त्याची लक्षणं सांगताय की हे फळ खूप मोठं होणार आहे. किंवा तुम्ही जर दुसऱ्या काही डाळिंबाच्या बागेत बघणार तर सुपारी एवढे फळ असताना गोल गोटीसारखे गरगरीत होऊन जातात. ते 100 ग्रॅमच्या आसपास, 100-150 ग्रॅमच्या आसपास होऊन जातात. आता याच्यातला काही माल कमी करावा लागेल असं वाटायला लागलं. सेटिंग तर इतकी कधी विचारूच नका सेटिंगसाठी. आणि हे सर्व कमाल प्लॅन्टोनिक्स फ्रूटचे आहेत. आपण पहिल्या दिवशी घेतलाय. पहिल्या दिवशी म्हणजे थोडक्यात पहिला स्प्रे घेतलाय 15व्या दिवशी. ओके. काय प्रमाण ट्रीटमेंट पण लक्षात घ्या. प्लॅन्टोनिक्स फ्रूट इथे आपण वापरलंय. तर प्लॅन्टोनिक्स फ्रूट जे वापरलंय आपण इथे, तर पहिलं 15व्या दिवशी 1.25 मिली प्रमाणे, म्हणजे 200 लिटर पाण्याला 250 मिली, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम चिलटेड कॅल्शियम आणि 200 ग्रॅम बोरॉन. तर त्याच्यानंतर आपण 4 दिवसांनी 4थ्या दिवशी 05234 त्याच्यासोबत कॉम्बियप आणि त्याच्यानंतर परत 4थ्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी तर आपण 0050 आणि झिंक असे 3 स्प्रे टाकलेत. म्हणजे थोडक्यात प्लॅन्टोनिक्स फ्रूट झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे 2 स्प्रे आपण अशा प्रकारे टाकले आणि त्याच्यानंतर आपण 5234 किंवा जे काही 0050चा स्प्रे करतो त्या टायमाला आपण त्याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आपण घेऊ शकतो. जवळून पुन्हा एकदा आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना ह्या कळीचा कलर दाखवा. एकदम हा जो कलर, ही चमक, हे सांगतंय की खूप मजबूत कळी आहे, खूप मजबूत सेटिंग आहे. ती असेल, त्याच्या खालची ही कळी असेल आणि इतर पण ज्या कळ्या असतील तर सहज मोजता तुम्हाला एवढ्याच जागेवरती 10, 15, 20 सेटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आज या छोट्याशा झाडावरती जेवढे गरजेचं सेटिंग आहे तेवढं पूर्ण झालंय. तर शेतकरी बांधवांनो, याला
या स्टेजपर्यंत येईपर्यंत आपल्याला 2 स्प्रे घ्यावा लागतात ते प्लॅन्टॉनिक्स फ्रूटचे, आणि त्याच्यात तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकाचेच पण स्प्रे ॲडजस्ट करून दिले जातात. इतर न्यूट्रिएंट जसं काय कॉम्बियप असेल, 05234 असेल, 0050 असेल, याचे स्प्रे दिले जातात. तर आज याला ह्या 2 प्लॅन्टॉनिक्स फ्रूटचे स्प्रे झालेले, त्याचा हा रिझल्ट आहे. आणि आजच हा 3रा पण दिला जातोय, थोड्या वेळात सुरू केला जातोय. तर त्याच निमित्ताने आपण इथं आलेलो आहोत आणि हा सर्व रिझल्ट तुमच्या पुढे आपण आणत आहोत. धन्यवाद.